आजचा प्रयोग जडत्वाचा नियम. जडत्वाचा नियम असा आहे की लक्षात घ्या, कोणत्याही वस्तूवर बाह्य बल कार्यरत नसेल तर ती वस्तू आहे की नाही स्थिर असते, किंवा एखाद्या गतिमान वस्तूवर बाह्य बल जोपर्यंत कार्यरत नसेल तोपर्यंत ती वस्तू आहे की नाही गतिमान राहते. यालाच काय म्हणायचं, जडत्वाचा नियम. यालाच काय म्हणायचा, जडत्वाचा नियम. समजा लक्षात घ्या, एखादा धोंडा आहे, एखाद्या धोंड्याला जोपर्यंत तुम्ही बाह्य बल लावत ना तोपर्यंत ते धोंडा काय एका जागी स्थिर राहतो. किंवा एखादी मोटर गाडी आहे, एखादी मोटर गाडी याच्यामध्ये असेल, स्पीड मध्ये असेल किंवा वेगामध्ये असेल, हालत असेल, तर तिला जोपर्यंत तुम्ही ब्रेक मारत ना तोपर्यंत काय करत नाही, ती थांबत नाही. यालाच काय म्हणायचं, जडत्वाचा नियम. जडत्वाचा नियम. आता लक्षात घ्या, जडत्वाच्या नियमाच्या आधारेच आपण एक प्रयोग करणार आहोत. जडत्वाचा नियम कसा काम करत आहे का नाही, जडत्वाच्या नियमाचा परिणाम कसा होते कोणत्या वस्तूवर. तर लक्षात घ्या, जडत्वाचा नियम याच्यावर जो प्रयोग करणार आहोत त्या प्रयोगासाठी आपल्याला एक काचेची बरणी लागणार आहे, जी की आपण घेतलेली आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, आपल्याला एक सिक्का लागणार आहे. कुठला बी सिक्का घेऊ शकता, 1चा 2चा आहे की नाही. याच्यात मी 10 रुपयाचा सिक्का वापरत आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक पुठ्ठा लागणार आहे, तर पुठ्ठा घेतला मी. ओके. आता लक्षात घ्या, याची कृती करताना लक्षात घ्या, प्रथमतः याच्यामध्ये मी पाणी घेतले. पाणी याच्यासाठी घेतले की आपल्याला आकर्षक दिसावं, आहे की नाही, आपल्याला बंदा पडलेला किंवा सिक्का खाली पडलेला दिसावं, त्याच्यासाठी आहे की नाही मी याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. ही काचाची भरणी नॉर्मली आपल्याला दुकानावर भेटते. आणि हे पुठ्ठा कोणताही घेऊ शकता. आता याला आहे की नाही लक्षात घ्या, या पुठ्ठ्याला याच्यावरती असं ठेवायचं असते आपल्याला, आणि हे नाना सिंपली याच्यावर ठेवायचा. आता या प्रयोगामध्ये लक्षात घ्या, या पुठ्ठ्याला आपण आहे की नाही हे पुठ्ठा तर स्थिर अवस्थेमध्ये आहे, आणि या पुठ्ठ्याला आपण टिचकी देणार म्हणजे लक्षात घ्या, या पुठ्ठ्याला लक्षात घ्या, या पुठ्ठ्यालाच आपण काय करायलो, फोर्स द्यायलो, यालाच काय करायलो, पुढे लोटायलो. म्हणजे फक्त परिणाम या पुठ्ठ्यावरच होईल, तर या नाण्यावर होणार नाही, कारण की नाना स्थिर राहील. कारण की नाना लक्षात घ्या, या नाण्यावर कोणताही बल कार्यरत आपण करणार, कारण की हा स्थिर अवस्थेत आहे. आपण जो बल द्यायलो, जो फोर्स द्यायलो, ते फक्त याला देणार आहोत. कशाला, पुठ्ठ्याला. तर लक्षात घ्या, नाणं काय होईल, डायरेक्टली बरणीमध्ये पडेल. चला आता बघा, आता प्रथमतः मी असं हे करतो कारण की तुम्हाला दिसेल. पहा, आता हे नाणं, हे जे नाणं आहे 10चं मी याच्यावरती ठेवलं. तर आता लक्षात घ्या, हे लक्षात घ्या, याला आहे की नाही टिचकी आहे की नाही, अशी आपण पहा पडलं नाणं. बघा लक्षात घ्या, याच्यामधून आपल्याला असा निष्कर्ष काढता येते. आपल्याला असं कळतंय की लक्षात घ्या, आपण पुठ्ठ्याला काय केला होता, फोर्स दिला होता. त्याच्यामुळे लक्षात घ्या, पुठ्ठाच काय केला, पुढे गेला. तर नाण्याला आपण फोर्स वगैरे दिला नाही, किंवा नाण्याला आपण आहे का बाह्य बल त्याच्यावर आपण प्रवृत्त केलं नाही, म्हणून नाणा एकाच ठिकाणी होता. आणि ते नाणं काय झालं, ते सिक्का काय झालं, डायरेक्टली पुठ्ठा पुढे गेला आणि नाणं काय झालं, बरणीमध्येच खाली पडलं. आलं का लक्षात. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला इथं जडत्वाच्या नियमाचा परिणाम आपल्याला लक्षात येते. म्हणजे कोणत्याही एका वस्तूवर बाह्य बल प्रवृत्त केला तर ती वस्तू गतिमान होते, आणि जी वस्तू गतिमान आहे तिला रोखण्यासाठी पण आपल्याला बाह्य बल प्रवृत्त करावं लागते, तेव्हाच ती वस्तू काय होत असते, थांबत असते. यालाच काय म्हणायचं, जडत्वाचा नियम.